नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महा-डी-बी-टीवरून आपण ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन झाला असेल तर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे आणि इथं पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा फिल करून लॉगिनवरती क्लिक करायचा आहे। आणि आपण जर इथं न्यू यूजर असाल तर आपल्याला इथं न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। मग आपण याप्रमाणे न्यू रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवरती येऊन जाणार। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला नाव द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम बनवायचा आहे। हा युजर नेम आपला अल्फाबेट्स किंवा नंबरनी बनलेला असावा आणि हा 4 पेक्षा कमी आणि 15 पेक्षा जास्त कॅरेक्टरचा नसावा। एक्झाम्पलमध्ये हा इथं जसा दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला आपला युजर नेम बनवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे। हा पासवर्ड आपला 8 कॅरेक्टरपेक्षा कमी आणि 20 कॅरेक्टरपेक्षा जास्त नसावा। आणि इथं आपल्याला एक अपर केस लेटर, एक लोअर केस लेटर आणि एक नंबर आणि त्यासोबत एक स्पेशल कॅरेक्टर असावा, जसे काही इथे एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे। आणि हाच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये पण द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली ईमेल आयडीचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपली ईमेल आयडी द्यायची आहे आणि इथं सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे। मग आपल्या ईमेल आयडीवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय वरती क्लिक करायचे आहे। मग आपली OTP इथं सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार। त्याचप्रमाणे आपल्याला खाली मोबाईल नंबरचा पण ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचे आहे। मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय वरती क्लिक करायचे आहे। मग इथं आपला मोबाईल नंबर पण सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपला इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि आपण लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार। मग आपल्याला इथं आपली लॉगिन ID म्हणजे युजर नेम आणि खाली आपला इथं पासवर्ड द्यायचा आहे। पासवर्ड दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे। कॅप्चा दिल्यानंतर आपल्याला इथं लॉगिन हिअरवरती क्लिक करायचं आहे। मग नेक्स्ट पेजवरती आपल्याकडे आधार कार्ड आहे का असं विचारलं आहे, तर आपल्याला इथं येस वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आधार कार्ड नंबर देण्यासाठी एक बॉक्स येऊन जाणार। इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं ऑथेंटिकेशन करण्यासाठी 2 ऑप्शन आलेले आहेत, एक बायोमॅट्रिक आणि OTP। आपण जर बायोमॅट्रिक आणि आपला ऑथेंटिकेशन करत असाल तर आपल्याला इथं बायोमॅट्रिकवरती क्लिक करायचं आहे। पण आपल्याला बायोमॅट्रिक आणि ऑथेंटिकेशन करायसाठी आपल्याला इथं थंब मशीन लागेल आणि जर आपण OTPने करायचं असेल तर आपल्याला इथं OTP वरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्यासमोर एक डिक्लेरेशन येऊन जाणार। इथं आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं सेंड OTPचा ऑप्शन येऊन जाणार। इथं आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपला आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा एक तर मेसेज येऊन जाणार। इथं आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार। मग त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला युजर ID द्यायचा आहे आणि इथं आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा इथं फिल करून आपल्याला लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे अकॅडमिक इयरचा ऑप्शन येऊन जाणार। तर इतर आपल्याला अकॅडमिक इयरमधून आपण ज्या अकॅडमिक इयरसाठी आपला महा-डी-बी-टीच्या स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत असाल तो अकॅडमिक इयर सिलेक्ट करून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक इम्पॉर्टंट नोटीस येऊन जाणार। हा इम्पॉर्टंट नोटीस संपूर्ण वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। मग नेक्स्ट पेजवर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपण बघू शकता आपली प्रोफाईल इथं 0 दाखवत आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे। आपल्याला हे आपली प्रोफाईल 100% पर्यंत कंप्लीट करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक मेसेज येऊन जाणार। हा मेसेज संपूर्ण वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्या आधार कार्डनुसार आणि आपण केलेल्या रजिस्ट्रेशननुसार आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार आपल्या 10वीच्या मार्कशीटमध्ये जसं नाव असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं आपला नाव द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर इथं आपल्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे आपल्या मॅरिटल स्टेटसबद्दल विचारलं आहे, तर आपल्याला इथं आपला मॅरिटल स्टेटस द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं रिलिजन डिटेल्समध्ये इथं रिलिजनमध्ये आपला जो रिलिजन असेल तो रिलिजन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्याखाली आपल्याला इथं आपली कास्ट डिटेल्स द्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं कास्ट कॅटेगरीमधून आपली जे कास्ट कॅटेगरी असेल तो कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आम्ही इथं ST कॅन्डिडेटचा फॉर्म फिलअप करत आहोत, त्याच्यासाठी आम्ही इथं आपला ST कॅन्डिडेटचा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत। आपण आपल्या कास्टनुसार आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या कास्टचं नाव द्यायचं आहे। इथं बहुत सारे ऑप्शन दिलेले आहेत, तर आपल्याला इथं जो कास्टचं नाव असेल तो कास्टचं नाव बरोबर शोधून इथं द्यायचं आहे।
त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं नोवरती क्लिक नाही करू शकत. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपले सरकार सेवा केंद्रावरून काढले आहे का आणि त्याला बारकोड आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे, नाहीतर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथं आपण ज्या डिस्ट्रिक्टमधून आपली कास्ट सर्टिफिकेट काढली असेल तो डिस्ट्रिक्ट आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं इश्यूइंग ऑथॉरिटीमधून आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केली असेल त्या ऑथॉरिटीच्या इथून नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. आपली ही कास्ट सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली हे कास्ट सर्टिफिकेट जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करून इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं व्ह्यू डॉक्युमेंटचं ऑप्शन येऊन जाणार. इथं आपण व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपण आपली कास्ट सर्टिफिकेट पण पाहू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला इश्यूइंग डेटमध्ये आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली असेल ती तारीख द्यायची आहे. आपली हे सर्व डिटेल्स आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती असेल तर आपल्याला इथं बरोबर पाहून आपल्याला इथं आपल्या कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली आपल्या इन्कम सर्टिफिकेटबद्दल विचारलं आहे, तर इथं आपल्याला आपल्या करंट इयरची म्हणजे आपल्या सध्या जो वर्ष चालू आहे त्या वर्षाला जेवढी इन्कम असेल ते इन्कम इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं पण नोवरती क्लिक नाही करू शकत. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपली हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे आपले सरकार सेवा केंद्रावरून काढली आहे का आणि त्याला बारकोड आहे का, तर असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्टिफिकेट नंबरमध्ये आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथून आपली ही इन्कम सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केली असेल त्या ऑथॉरिटीचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड मारायची आहे. आपली ही इन्कम सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपण हे आपली इन्कम सर्टिफिकेट जिथं कुठं ठेवले असेल तिथून सिलेक्ट करून आपल्याला इथं अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे सक्सेसफुली अपलोडचे इथं मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे व्ह्यू डॉक्युमेंटचा पण ऑप्शन येऊन जाणार. इथं पण आपण क्लिक करून आपली इन्कम सर्टिफिकेट बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली इश्यूइंग डेटमध्ये आपली ही इन्कम सर्टिफिकेट ज्या डेटला इश्यू झाली ते डेट आपल्याला इथं द्यायचं आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटवरती मिळून जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या डोमिशियलबद्दल डिटेल द्यायचे आहे. इथं आपल्याला विचारले आहे की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का किंवा आपण महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर राहता का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. यासवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक मेसेज आलेला आहे. इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे रिलेशन टाईपमध्ये आपण हे जे डोमिसाईल सर्टिफिकेट देतात ती कुणाची आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, सेल्फ, फादर, ब्रदर आणि सिस्टरचा. आपण यांच्यामधून ज्यांची डोमिसाईल देत असाल त्यांचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपण जर स्वतःची डोमिसाईल देत असाल तर आपल्याला इथं सेल्फवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपण जे हे डोमिसाईल सर्टिफिकेट देता हे आपले सरकार सेवा केंद्रावरून काढलं आहे का आणि त्याला बारकोड आहे का, तर आपण काढले असाल तर यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं इश्यूइंग ऑथॉरिटीमध्ये हे डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केली असेल त्याचं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला आपली डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. आपल्याला आपली डोमिसाईल सर्टिफिकेट हे JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला आपली डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला व्ह्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन आलेला आहे. आपण इथं क्लिक करून आपली डोमिसाईल सर्टिफिकेट बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ इश्यूमध्ये आपली डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली असेल ते तारीख इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली इथं पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपण सॅलराईड आहात का, तर असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचं आणि इथं त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे की आपण डिसॅबिलिटीमध्ये येता का, म्हणजे हँडिकॅपमध्ये येता का, तर येत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन येऊन जाणार. इथून आपल्याला आपण ज्याप्रमाणे हँडिकॅप असाल, ज्याप्रमाणे आपली डिसॅबिलिटी टाईप असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे.
आणि मग इथून आपल्याला आपण ज्या प्रकारचे डिसॅबिलिटी पर्सन असाल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे का, तर असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे PID नंबर आहे का, तर असेल तर यस, नाही तर नोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला इथं आपल्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्या डिसॅबिलिटीचे पर्सेंट द्यायचे आहे आणि ते पर्सेंट 40% कमी नसावे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं इश्युइंग अथॉरिटीमध्ये आपला हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ज्या अथॉरिटीने इश्यू केलं असेल त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. हा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पण आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. आणि इथं डेट ऑफ इश्यूमध्ये आपल्याला हा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ज्या डेटला इश्यू झाला असेल ते डेट द्यायची आहे. आणि आपण जर कोणत्या डिसॅबिलिटीमध्ये नसाल तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याकडे जनधन युवा अकाउंट आहे का आणि त्या अकाउंटला विड्रॉल आणि डिपॉझिटला काही लिमिटेशन आहे का, तर असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आणि खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपल्याला आपला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे. बँक अकाउंट नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं आपला IFSC कोड द्यायचा आहे. IFSC कोड दिल्यानंतर आपल्याला बाहेर क्लिक करायचं आहे आणि इथं ब्रांच नेममध्ये ऑटोमॅटिकली आपला ब्रांच नेम येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवर यायचं आहे. नेक्स्ट पेजवर याप्रमाणे आपल्याला आपली पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार. इथे आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग या पेजवरती आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपला ॲड्रेस आपल्या आधार कार्डनुसार इथं येऊन जाणार. फक्त आपल्याला इथं विलेजमध्ये आपल्या विलेजचं नाव द्यायचं आहे आणि खाली आपल्याला विचारले आहे की आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि नोवरती क्लिक केले तर आपल्याला इथं आपला ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग नेक्स्ट पेजवर याप्रमाणे आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला इथं आपल्या पॅरेंट्सची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपल्याला विचारले आहे की सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपले पॅरेंट्स म्हणजे आपले फादर अलाइव आहेत का, म्हणजे जिवंत आहेत का, नसेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे आणि असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. यसवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला फादर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या फादरचं नाव द्यायचं आहे आणि इथं ऑक्युपेशनमध्ये ते काय काम करतात ते कामाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सॅलराईडमध्ये ते सॅलराईड आहेत की नाही आहेत तर तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. असेल तर यस आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं आपल्या मदरबद्दल विचारलं म्हणजे आईबद्दल, तर इथं आपली आई अलाइव असतील तर आपल्याला इथं यस करायचं आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. यसवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या आईचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं ऑक्युपेशनमध्ये ते काय काम करतात तो कामाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. अगर ते कोणतं काम नसतील करत आणि ते घरी हाऊसवाईफ असतील तर आपल्याला इथं हा हाऊसवाईफवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं सॅलराईडमध्ये ते सॅलराईड आहेत की नाही तर यस किंवा नाही हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवर आल्यानंतर इथं अदर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार. इथं पण आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या पेजवर आपल्याला आपल्या करंट कोर्सची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं अकॅडमिक इयर इन करंट कोर्समध्ये आपण ज्या वर्षाला इथं ॲडमिशन केले असेल करंट कोर्ससाठी तो वर्ष इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपला स्टेट म्हणजे राज्य अगोदरच सिलेक्ट येऊन जाणार आणि इथं आपण ज्या जिल्ह्यामध्ये शिकत असाल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तर क्वालिफिकेशन लेवलमध्ये आपण ज्या वर्गासाठी आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहात तो वर्ग आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथून स्ट्रीममधून तो आर्ट आहे, कॉमर्स आहे किंवा सायन्स आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिला नसेल तर आपण इथं अदरवरती क्लिक करून इथं आपला स्ट्रीम पण देऊ शकता. त्याच्यानंतर इथं कॉलेज स्कूल नेममध्ये आपल्या कॉलेज स्कूलच्या नाव शोधून आपल्याला नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं कोर्स नेममध्ये हा 11th अनएडेडचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं 11साठी फॉर्म फिलअप करत आहोत त्याच्यासाठी आम्ही इथं 11ची इन्फॉर्मेशन देत आहोत. आपण ज्या कोर्ससाठी आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहात त्या कोर्सची डिटेल्स द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं इयर ऑफ स्टडिंगमध्ये आपला फर्स्ट इयर हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथं फर्स्ट इयर कम्प्लीटवर पर्स्युइंगमध्ये हा पर्स्युइंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन डेटमध्ये आपण ज्या तारखेला आपली ॲडमिशन केली होती ते तारीख द्यायची आहे आणि इथं फीस पेडमध्ये आपण जेवढी फीस पेड केली तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आम्ही इथं 00 टाईप केला कारण
काही कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच त्यांची फीस पेड करते आणि काहीच कॉलेजमध्ये आपल्याला स्वतः आपली फीस पेड करावी लागते. तर आपण इथं आपल्या कॉलेजमध्ये विचारून आपण इथं फीस पेडमध्ये काय टाईप करायचं आहे तो ऑप्शन इथं आपण टाईप करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं एकतर आपली बोनाफाईड किंवा ॲडमिशन स्लिप आपल्याला अपलोड करायची आहे आणि ते आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 से 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं इस प्रोफेशनमध्ये हा 11 कोणता प्रोफेशनल कोर्समध्ये येत नाही म्हणून इथं नॉन प्रोफेशनलचा कोर्स आला. आपण कोणत्या इंजिनिअरिंगसाठी वगैरे जर फॉर्म भरत असाल तर आपल्याला इथं प्रोफेशनल कोर्सचा ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ॲडमिशन ज्या प्रकारे झाली असेल म्हणजे ओपन किंवा रिझर्व कॅटेगरीनुसार तर तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं गॅप इयरमध्ये आपली गॅप असेल तर आपल्याला इथं आपली गॅप द्यायची आहे. आमची गॅप आहे नाही म्हणून आम्हाला इथं 0चा ऑप्शन आलेला आहे. आणि इथं मोडमध्ये आपल्याला रेग्युलर असेल तर रेग्युलर नाही तर डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला कोर्स डिटेल्स ॲडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. मग आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि या पेजवरती आपल्याला आपले जेवढे पास कोर्स झाले असतील त्या कोर्सचे डिटेल्स द्यायचे आहे. इथं आमचा फक्त 10चा म्हणजे SSCचा पास कोर्स झालेला आहे म्हणून आम्ही इथं 10चीच डिटेल्स देणार आहोत. आपण जर कोणता ग्रॅज्युएशन किंवा 12वी झाली असेल तर आपल्याला त्यानुसार आपल्या पास कोर्सची डिटेल्स द्यायची आहे. आपल्याला इथं अगोदरच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आपल्याला इथं 10वीची इन्फॉर्मेशन मॅन्डेटरी आहे. अगर आपण ते दिले असेल तर याला इग्नोर करायचं. सर्वात अगोदर आपल्याला इथं क्वालिफिकेशन लेवलमधून आपण ज्या पास कोर्सची डिटेल देत असाल तो पास कोर्सचा नाव सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं स्ट्रीममधून हा SSCचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि ते कम्प्लीटमध्ये हा कम्प्लीटचा ऑप्शन अगोदरच येऊन जाणार आणि स्टेटमध्ये पण आपल्या स्टेटचं नाव अगोदरच येणार. मग आपण जेथून हा कोर्स केला असेल त्याचा डिस्ट्रिक्ट आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तालुक्यामध्ये त्याचा तालुका द्यायचा आहे. आणि इथं कोर्समध्ये हा SSCचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग इथं बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपण ज्या बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला हा कोर्स केला असेल ते बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे आहे. आणि इथं जर आपल्याला नाव नसेल दिला तर आपण इथं अदरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण इथं आपलं नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथं मोडमध्ये आपण रेग्युलर असाल तर रेग्युलर नाहीतर आपल्याला डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि ॲडमिशन इयरमध्ये आपण या कोर्ससाठी ज्या वर्षाला ॲडमिशन केले होते तो वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं पासिंग इयरमध्ये आपला पासिंग इयर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सीट नंबरमध्ये आपला सीट नंबर द्यायचा आहे. आणि इथं मंथ ऑफ एक्झाममध्ये ज्या मंथमध्ये आपली एक्झाम झाली असेल तो मंथ सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं मार्क ऑप्शनमध्ये आपल्याला जेवढे मार्क मिळाले होते तो मार्क द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपली मार्कशीट इथं येऊन जाणार. मग इथं आपल्याला क्लोजवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपला ॲटोमॅटिकली टोटल मार्क इथं रिझल्ट आणि इथं पर्सेंटेज येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं अटेम्प्टमध्ये आपण किती अटेम्प्टमध्ये आपला हा कोर्स कंप्लीट केला त्या अटेम्प्टचा नंबर द्यायचा आहे. 1 किंवा 2 किंवा 3 आपण जेवढे अटेम्प्ट लावले असेल त्यांचा नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे का असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. मग इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलचा ते मेसेज येऊन जाणार. आणि तेच आपण इथं खाली ॲड झालेला आहे तो आपण इथं बघू शकता. आणि आपल्याला जर आपल्या डॉक्युमेंट्स पाहायचा असेल तर इथं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून पाहू शकता. आणि जर डिलीट करायचं असेल तर इथं डिलीट पण करू शकता. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आणखी आपला कोणता अदर एज्युकेशन झालेला असेल तर आपण इथं त्याची डिटेल्स देऊन सेव्ह करू शकता. एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला तर हॉस्टेलर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. हा खाली पण ऑप्शन आहे आणि वरती पण ऑप्शन आहे. आपण कुठून पण इथं हॉस्टेलर डिटेल्सवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती येऊ शकता. नेक्स्ट पेजवरती आपल्याला याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपण जर हॉस्टेलवर राहत असाल किंवा कुठं रेंटवर म्हणजे रूम करून राहत असाल तर आपल्याला इथं हॉस्टेलरवरती क्लिक करायचं आहे. मग आपण जिथं राहत असाल त्यांच्या इथं आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपला इथं स्टेट येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा द्यायचा आहे. जिल्ह्यानंतर इथं तालुका द्यायचा आहे. आणि इथं हॉस्टेलर टाईपमध्ये आपण गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहत असाल तर गव्हर्नमेंट हॉस्टेल किंवा नॉन गव्हर्नमेंट किंवा पेइंग गेस्ट किंवा रेंटल हाऊस आपण ज्याप्रमाणे इथं राहत असाल त्याचा आपल्याला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं आपल्याला हाऊस किंवा हॉस्टेल किंवा PGचा इथं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला त्याच्या इथं ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर आपल्याला इथं त्यांचा पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं आपण जेव्हा ॲडमिशन केली होती त्याची डेट द्यायची आहे. आणि इथं आपल्याला विचारले आहे की मेस आहे का असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महिन्याला किती किराया आहे तो किराया आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि इथं
हॉस्टेलर सर्टिफिकेट किंवा वार्डन सर्टिफिकेटमध्ये आपल्याला त्याच्या सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. हा सर्टिफिकेट पण आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचे आणि सेव्हवर क्लिक करायचे आहे. आणि आपण इथं बाहेर कुठं न राहता आपल्या घरी राहत असाल तर आपल्याला इथं प्लेस स्कॉलरवरती क्लिक करायचे आणि सेव्ह करायचे आहे. मग इथं आपली सक्सेसफुली हॉस्टेल डिटेल्स सेव्ह होऊन जाणार. त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता आपली प्रोफाईल इथं 100% कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपल्याला आपल्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं ऑल स्कीमवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. मग आपल्याला इथं डिपार्टमेंटमधून आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे. इथं प्रत्येकासाठी वेगळा डिपार्टमेंट दिला आहे. तर आपल्याला इथं ST कॅन्डिडेटसाठी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटवाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं स्कीम नेममध्ये हा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि सर्चवरती क्लिक करायचा आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली स्कीम येऊन जाणार. मग इथं आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे OTR नंबरसाठी ऑप्शन येऊन जाणार. आपल्याकडे OTR नंबर असेल तर आपल्याला इथं आपला OTR नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याकडे जर OTR नंबर नसेल तर आपल्याला इथं जनरेट OTR नंबरवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपण इथं NSPच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे. NSP म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेली संपूर्ण माहिती वाचून आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं हे 2 बॉक्स दिलेला आहे. या दोन्ही बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचं. OTP फिल केल्यानंतर हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे. कॅप्चा दिल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. मग आपला इथं मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे आणि इथं गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर इथं हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आणि इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या आधार कार्डनुसार इथं आपली काही माहिती येऊन जाणार. मग आपल्याला इथं खाली आपल्या आईचं नाव द्यायचं आहे. आईचं नाव दिल्यानंतर इथं आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला इथं ईमेल IDचा ऑप्शन दिलेला आहे. ईमेल IDचा हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. त्याच्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिल्यानंतर आपल्याला फिनिशवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला रेफरन्स नंबर येऊन जाणार. आणि नंतर मग आपल्याला आपली KYC करायची आहे. हे KYC आपल्याला आपल्या मोबाईलवरून करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला हा NSP OTRवाला ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला आणखी एक ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याचं नाव आहे इथं आधार फेस ID. आपण बघू शकता हा ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. हे दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं NSP OTRवाला ॲप ओपन करायचा आहे आणि इथं आपल्याला KYC बाय फेस ऑथेंटिकेशनवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे रेफरन्स नंबर टाकण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण NSPच्या साईडवरून जो रेफरन्स नंबर आपल्याला मिळाला होता तो रेफरन्स नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या रेफरन्स नंबरला जो मोबाईल नंबर दिला होता तिथे एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. मग इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करून आपल्याला 2 बॉक्स मिळून जाणार. त्या 2 बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्या इथं KYCसाठी आपल्याला आपला आधार नंबर द्यायचा आहे. इथं आपल्याला आपला आधार नंबर द्यायचा आहे आणि इथं सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्याला ऑथेंटिकेशन काही ॲडवायझरी दिलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती आपल्याला इथं वाचून या बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला कॅमेरा ओपन होऊन जाणार. या बॉक्समध्ये आपल्याला आपला फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर आपल्याला इमेज कॅप्चर सक्सेसफुलीच्या इथं आपल्याला मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला OTR नंबर पण मिळून जाणार. हा OTR नंबर आपल्याला इथं महाडीबीटीच्या साईडवरती इथं आपल्याला फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट OTRवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे सक्सेसफुली ऑथेंटिकेशन OTR नंबरच्या इथं मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपण जो हा स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहात
तो नवीन आहे की जुना आहे, म्हणजे रिन्यूअल आहे किंवा न्यू आहे. तर अगर आपला रिन्यूअल असेल तर इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आपली मागच्या वेळेस जे आपण फॉर्म भरले होते त्याची ॲप्लिकेशन ID द्यायची आहे. आणि इथं जर आपण नवीन फॉर्म भरत असाल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. आणि मग इथं आपल्याला विचारले आहे की आपण स्वयं पोर्टलवरती पण अप्लाय केले आहे का. अगर केले असेल तर इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल केलं तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली TC अपलोड करायची आहे. हे TC आपली JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं चूजवरती क्लिक करून आपली TC आपल्याला इथं अपलोड करायची आहे. इथं TC अपलोड केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला आपला डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपला संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर इथं येऊन जाणार. हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म आहे म्हणून आपल्याला इथं आपली संपूर्ण डिटेल्स चेक करायची आहे. आणि चेक करता करता आपल्याला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि हा डिक्लेरेशन संपूर्ण वाचायचा आहे आणि आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन इथं आपल्याला सक्सेसचा मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची प्रिंट काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला अप्लाय केलेला फॉर्म इथं येऊन जाणार. मग आपल्याला इथं व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला संपूर्ण फॉर्म इथं दिसून जाणार. मग आपल्याला इथं खाली स्क्रोल करत यायचं आणि इथं आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला याची प्रिंट काढायची आहे किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा PCमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. आणि कोणत्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये याची प्रिंट पण मागवतात. तर आपण आपल्या स्कूल कॉलेजमध्ये विचारून या फॉर्मची प्रिंट पण नेऊन देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या MHADBTवरून स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.